नमस्कार, कसे आहात सर्व? आज आपण बनवणार आहोत डिंक गुळाचे लाडू. हे लाडू पोषण मूल्यांनी भरपूर आणि थंडीच्या दिवसात आवर्जून बनवले जाणारे डिंक गुळाचे लाडू आहे. हे लाडू खायला अगदी चविष्ट आणि पोषणयुक्त आहे. हे लाडू प्रत्येकाने एकदा तरी बनवून खायला पाहिजे. चला मग रेसिपी सुरू करूया. इथे मी सर्वात आधी 100 ग्रॅम काजू, पिस्ता तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. इथे मी 100 ग्रॅम बदाम, वेलदोडे काही आणि खसखससुद्धा घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. नंतर इथे मी 100 ग्रॅम इतका डिंक घेतला आहे. डिंक मी असा हा जाळ घेतला आहे. हे डिंक मी मिक्सरमधून फिरवणार आहे. नंतर इथे मी उडदाची डाळ घेतली आहे. तुम्ही याऐवजी मुगाची डाळ किंवा गव्हाचे पीठ देखील घेऊ शकता. मी इथे ही उडदाची डाळ मिक्सरमधून फिरून पीठ करून घेणार आहे. सर्वात आधी मी इथे थोडा जाडसर असा डिंक फिरून घेणार आहे. यामुळे आपला डिंक छान फुलून येतो. सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. नंतर इथे मी काही खारीकचे काप घेतले आहे. हे जवळजवळ 250 ग्रॅम आहे. हे मी घरीच खारीकचे काप करून त्याच्या बिया वेगळ्या केल्या आहे. आणि इथे मी खोबरं 200 ग्रॅम घेतलं आहे. खोबरं तुम्ही काळ्या पाटीचंच निवडा, ते खायला जास्त चविष्ट लागतं. नंतर इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आहे. तुम्ही 200 ते 250 ग्रॅम साजूक तूप घेऊ शकता. तुम्ही खारीकऐवजी खारीक पावडरसुद्धा वापरू शकता. पण खारीक पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही या प्रकारे सुद्धा खारीक पावडर घरच्या घरीच करू शकता. खोबरं आणि खारीक दोन्ही एकत्र फिरवा. यामुळे ब्लेड तुटणार नाही आणि खारीक जड असल्यामुळे आपल्या मिक्सरचे ब्लेड तुटू शकते. बघा, अशा प्रकारे तुम्ही खारीक पावडर घरीच बनवू शकता. सर्वात आधी गॅसवरती एका गरम कढईमध्ये थोडी खसखस टाकून खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. मी इथे खरपूस होईपर्यंत खसखस भाजून घेत आहे. नंतर ही खसखस भाजल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्या. यामुळे खसखसचा ओलसरपणा निघून जातो. नंतर ही खसखस काढल्यानंतर याच कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून पिस्ता भाजून घ्या. पिस्तासुद्धा हलकासा भाजून घ्या. तुम्हाला हवे तसले तुम्ही इथे ड्रायफ्रूट टाकू शकता. गोडंबी, काजू, बदाम, खारीक, अक्रोड इत्यादी तुम्ही टाकू शकता. नंतर हे पिस्ता थोडा हलका गरम झाल्यानंतर मी इथे काढून घेणार आहे. नंतर याच कढईमध्ये तुम्ही इथे 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्या. मी इथे 3 ते 4 चमचे तूप टाकून घेणार आहे. नंतर हे तूप थोडं हलकं गरम झाल्यावर हे बदाम इथे टाकून घेणार आहे. बदामसुद्धा हलकेसे गरम होऊ द्या. बदामसुद्धा हलकी गरम झाल्यानंतर याच कढईमध्ये काजूसुद्धा टाकून घेणार आहे. यामुळे दोन्ही पण छान भाजल्या जातील. गॅस इथे मध्यमच ठेवा. जास्त गॅसमुळं काजू व बदाम जळू शकते, म्हणून मध्यम गॅसवर हलकेसे भाजून घ्या. साधारणतः 1-2 मिनिट छान तुपात भाजून घ्या. नंतर हे 1-2 मिनिटानंतर छान भाजल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्या. काजू व बदामला छान सोनेरी रंग आलेला आहे, म्हणजे बदाम व काजू छान भाजल्या गेले आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू व बदाम काढून थोडे गार करून त्यामध्ये थोडी भाजलेली खसखस टाकून घ्या. ही खसखस व काजू बदाम छान बारीक मिक्सरमधून फिरवून घ्या. बारीक केल्यामुळे लाडूला छान बाइंडिंग येईल. नंतर याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकून त्यामध्ये खारीक पावडर थोडी भाजून घ्या. मी इथे खारीक पावडर केलेली आहे. नंतर ही खारीक पावडर यामध्ये छान व्यवस्थित भाजून घेणार आहे. गॅस मध्यमच ठेवा. मध्यम गॅसवर तुम्ही इथे भाजून घ्या. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही इथे तूप आणखीनसुद्धा टाकू शकता. साधारणतः 1-2 मिनिट छान व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्या. नंतर याच कढईमध्ये इथे आपण तयार केलेलं काजू, बदाम व खसखसची पावडरसुद्धा टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घ्या. ह्यामुळे दोन्ही पण साहित्य छान व्यवस्थित मिक्स होतील.
या प्रकारे लाडू बनवल्यास लाडू जास्त दिवस टिकतात व अधिक चविष्ट बनतात. म्हणून छान 2 ते 3 मिनिट एकत्र भाजून घ्या आणि भाजल्यानंतर एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये हे मिश्रण काढून घ्या. नंतर याच कढईमध्ये 2 ते 4 चमचे तूप टाकून घ्या. नंतर इथे मी उडदाच्या डाळीचं जवळजवळ 1 वाटी पीठ घेतला आहे. तुम्हाला दाखवलेल्या त्या डाळीचं पीठ मी मिक्सरमधून फिरवलं होतं. नंतर हे पीठ थोडं भाजून घेणार आहे. तूप सुटेपर्यंत छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला ज्या डाळीचं पीठ आवडते त्या डाळी तुम्ही इथे घेऊ शकता. हे बाइंडिंगचं काम करतं, त्यामुळे आवर्जून तुम्ही लाडूमध्ये हे पीठ टाकू शकता. मध्यम गॅसवर छान सोनेरी रंग येईपर्यंत 1-2 मिनिट भाजून घ्या. नंतर सोनेरी रंग आल्यावर त्याच भांड्यात तुम्ही हे डाळीचं पीठ काढून घ्या. नंतर पीठ काढून याच कढईमध्ये 3 ते 4 चमचे तूप टाकून घ्या. मी इथे 3 ते 4 चमचे तूप टाकून यामध्ये डिंक तळून घेणार आहे. डिंक असा मी बारीक करून घेतला आहे. बारीक डिंक केल्यामुळे डिंक छान आतमधून फुलतो व छान तळला जातो. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हलकासा डिंक मिक्सरमधून फिरवून तळून घ्या. या पद्धतीने अशा पद्धतीने थोडा थोडा डिंक टाकून डिंक तळून घ्या आणि याच भांड्यामध्ये डिंक काढून घ्या. नंतर याच कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून त्यामध्ये 500 ग्रॅम गूळ वितळायला घाला. मी इथे 500 ग्रॅम गूळ घेतला आहे. 1 किलोच्या प्रमाणाला 500 ग्रॅम गूळ पुरेसा होतो. नंतर हे गूळ छान वितळू द्या. मध्यम आचेवर गूळ वितळवा आणि सतत ढवळत राहा. एकदा गूळ वितळला की गॅस बंद करून घ्या आणि लगेच सारणवरती टाका. जास्त गूळ शिजल्यास लाडूमध्ये कडवट लागू शकते आणि सर्व साहित्य एकदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्या. गूळ गरम असल्याने तुम्ही चमचाचाच वापर करा. नंतर गूळ थंड झाल्यावर तुम्ही हाताचा वापर करू शकता. एकदा चमच्याच्या साहाय्याने सर्व मिक्स करून घ्या. एकदा सर्व सारण मिक्स झाल्यानंतर यामध्ये वेलची पूड घाला. इथे मी काही वेलदोडे घेतले आहे. हे मी 10 ते 12 वेलदोडे घेतले आहे. हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखरेबरोबर फिरून घेणार आहे. अशा प्रकारे यामध्ये वेलदोड्याची पूड घालून घेणार आहे. यानंतर मी इथे पिस्त्याचे कापसुद्धा टाकणार आहे. हे मी पिस्त्याचे काप तुपाबरोबर भाजून घेतले होते, ते सुद्धा यामध्ये टाकून हाताच्या साहाय्याने आता सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे. एकदा सर्व साहित्य मिक्स झालं की आता लाडू वळायला सुरुवात करू. गूळ डिंक मिश्रण गरम असतानाच लाडू वळा. थंड झाल्यास मिश्रण घट्ट होते आणि लाडू वळणे कठीण जाते. म्हणून हाताच्या साहाय्याने गरम गरम असतानाच लाडू वळा. बघा, अशा पद्धतीने मी इथे लाडू वळून घेत आहे. लाडू सहजपणे वळल्या जात आहे. तुम्ही बघू शकता इथे असा लाडू बनून तयार आहे. बघा किती छान बाइंडिंग आला आहे. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने लाडू बनवू शकता. या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही डिंक गुळाचे लाडू दीर्घकाळ टिकू शकता. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.